हॅलो नमस्कार मैत्रिणी, फॅशन आयडिया बाय प्रिया या यूट्यूब चॅनल मला पण स्वागत आहे. चला तर आज काय नाही, इथं बघा मी साधं ब्लाऊज घेतलेलं आहे. म्हणजे अस्तर पण लावता आला असता, पण ते कस्टमर म्हणले नको, ह्याला अस्तर साधा ब्लाऊज आहे. पण आता काय होते, साधा ब्लाऊजला उंची बरोबर एकतर ब्लाऊज कसा कमी आहे, त्यात कसा तरी ॲडजस्ट करून बसवलं आहे. पण बाहीला दुमटपट्टी कराय कपडा कमी पडतोय आणि जॉईंट पण करायला लागतं. त्यासाठी तर मी तुम्हाला डिटेल माहिती सांगतो. चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. सगळ्यात अगोदर बघा, इथं हा बाही आहे 7.5ची आणि वर शिलाई माझ्यासाठी अर्धा इंच, बरोबर 8ची बाही झालेली आहे. पण आता खाली आपल्याला दुमडपट्टी करायची आहे. त्यासाठी आपल्याला कपडा जॉईंट कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. आतल्या साईडला पट्टी कशी दुमडायची तर तुम्ही नक्की बघा. सहज सोप्या आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं. आता ही बघा, असा साधा ब्लाऊज आहे, एकदम मऊ असल्यामुळे कस्टमरमध्ये त्याला अस्तर नको. आता हे बघा, छातीचा चौथा कोण आपल्याला 9 घ्यायचा आहे, पण काठावरच 9 येते. तर आपल्याला तिथं साईडला पण बघा, शिलाई मार्जिनसाठी आपल्याला कपडा जॉईन करायला लागणार. तो पण कपडा जॉईन कसं करायचं मी सगळी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे. तर आपण बघूया. बघा, सगळ्यात अगोदर बघा, इथं बघा मी असे कपडे घेतलेले आहेत. आपल्याला 4 तुकडे लागणार आहेत, कारण दोन्ही साईडला आपल्याला जॉईन द्यायला लागणार आहे, कारण काठावरच आपले बरोबर माप येते. तर सगळ्यात अगोदर बघा काय करूया. सगळ्यात अगोदर बघा, व्यवस्थित असा ब्लाऊज घ्यायचा. बघा जॉईंट आहे तो कट करून घेऊया. एकसारखं कट करून घ्यायचं, दोन्हीकडे बरोबर येतील. आता बाही बघा व्यवस्थित असं सरळ ठेवून घ्यायची. इथे बघा कपड्याची पट्टी घेतलेली आहे. पट्टी हो का 1.5-2 इंचाची अशी घ्यायची. जेवढी मी तुमच्याकडे आहे तेवढं घ्या, कारण आपल्याला ते पुढे जॉईन करायला लागणार. त्यासाठी बघा व्यवस्थित असं ब्लाऊज सरळ ठेवायचं. त्याच्यावर पट्टी बघा अशी सरळ बाजू खाली करायची आणि व्यवस्थित असं ठेवायचं. दोन्हीवर दोन्ही एकसारखं धरायचं आणि पहिलं स्टिच करून घ्यायचं. व्यवस्थित दोन्ही कपडे जॉईन करून घ्यायचे. कारण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की बाही कट करताना मग बरोबर काय, मग कट करताना पण कसं ब्लाऊज थोडक्यात 36 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे कसं तर मी ॲडजस्ट केलेलं आहे. तर आता त्यासाठी बघा काय करायचं. हो का, झालेलं आहे आपली पट्टी जोडून. तर नॉर्मल मी असं शिलाई देऊन तर पट्टी जोडलेली आहे. आता दाब शिलाई देऊन घेऊया. दाब शिलाई देता प्लेटच्याच पट्टीवर मी दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. दोन्ही साईडला पण जिकडे या साईडला एवढा कपडा जोडला आहे, त्या साईडला असं दुसऱ्या साईडला पण आपण एवढा एकसारखा कपडा जोडून घेणार, म्हणजे एकसारखं येईल आपल्या पुढं. बाही कटिंग करताना मी दाखवते. आता ह्या साईडला पट्टी जोडायला, ह्या साईडला पट्टी जोडायला घेऊया. आता पट्टी जोडताना बरोबर हो का, जर सांगितलं ब्लाऊज सरळ ठेवायचा. ती आपण एक्स्ट्रा कपडा घेतायची पट्टी खाली सरळ बाजू करायची, वर उलटी करून व्यवस्थित दोन्ही कपडे एकसारखे ठेवून असे जोडून घ्यायचे. हो का, जोडून झालेले आहेत. असंच हे दुसऱ्या बाहीला पण मी दोन्ही साईडला असेच कपडे जोडून घ्यायचे. फक्त जोडताना कपडे चारही दोन्ही ब्लाऊज एकसारखे जोडून घ्यायचे, म्हणजे आपल्याबरोबर एकसारखे पट्टे येतील. आता तुम्हाला दाखवते. हो का, इथं बघा 7.5ची बाही अर्धा इंच तेवढंच माप आहे. आता खरं आत 1 इंचाची पट्टी आपल्याला दुमडायला लागते. त्यासाठी बघा इथे कपडा पडतो. त्यासाठी इथे बघा मी जरा मीटर जोड असा कपडा घेतलेला आहे. त्यात अगोदर बघा बाहीला जॉईन केलेलं आहे, तर बाही कटिंग करून घ्यायची. त्यासाठी बघा व्यवस्थित बाहीची उलटी बाजू वरती केलेली आहे, सरळ बाजू खाली ठेवून घ्यायची. त्याच्यावर दुसरी बाही बघा अशीच सरळ बाजू वर करायची, उलटी बाजू खाली करायची. एका वेळी उलटी बाजू आली पाहिजे असं ठेवायचं. ठेवताना व्यवस्थित एकसारखं ठेवून घ्यायचं. कमी जास्त असेल साईडने व्यवस्थित कट करून घ्या, म्हणजे आपल्याला बाही कटिंग करताना कोणती अडचण. आता बघा इथं वाढत आहे, तर व्यवस्थित कट करून घ्या, किंवा एकसारख्या पट्ट्या तुम्ही काढून घेतल्या जाते. आता या साईडला पण बघा एक्स्ट्रा कपडा आहे, व्यवस्थित आपण कट करून घेऊया. एकसारखे झालेलं आहे बघा, असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. एक तर बाही कमी आहे, कमी जास्त बाही होणार आहे, त्यासाठी बघा व्यवस्थित कपडे एकसारखे ठेवून बरोबर घडी टाकून घ्यायची. आता 4 पदरी घडी झालेली आहे आपली. 4 पदरी घडी व्यवस्थित झालेली आहे. आता सगळ्यात अगोदर उंची दाखवते. उंची 7.5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 8ची बाही झालेली आहे. तर आता बघा इथं बघायचं, बंद बाजूकडून 2 इंच टिकमार करून घ्यायचं आपण. आता इथं बघा टिकमार करून झालेलं आहे. खाली बघा छातीचा चौथा 9 बरोबर. आता बघा आपलं शिलाई मार्जिन 1.5 इंच वाढलेलं आहे, 9 इंच. खाली दंड घेर बघा 7चा आहे, तर व्यवस्थित बघा 7वर टिकमार करून घ्यायचं. आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं शिलाई मार्जिन घ्या. 1.5 इंच 2 इंच हवं तेवढं. वरच्या साईडने बघा 2.5 इंचावर टिकमार करून घ्यायचं, कारण 36 साईजला 2.5 इंच घेतलेलं आहे. आणि बघा व्यवस्थित 2 इंच 2 इंच किंवा 1.5 इंच तुम्हाला शिलाई मार्जिन पाहिजे तेवढं असं. जेवढं आपण छातीचा चौथा टाकला तिथं आत 1 इंच घ्यायचं व्यवस्थित असं, आणि चॉकने टिक करून घ्यायचं. आणि जिथं आपण 2 इंच घेतलं तसं पट्टी जोडून घ्यायची व्यवस्थित. बघा पट्टी अशी म्हणजे छान असं ड्रॉ करून घ्यायचं. जोडून झाले की बघा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा.
पहिल्यांदा अगोदर वरच्या साईडला शेप देऊन जिथे 1 इंचाची पट्टी जोडली तिथं देऊन घ्यायचं. इझिली आपलं करायचं, जास्त काही त्याला नाही. व्यवस्थित असं हलकं का वरच्या साईडनं खालच्या साईडने शेप देऊन घ्यायचा. मग कटिंग करताना दाखवते पुढे न्यायचं आणि जेवढं तुम्हाला पाहिजे शिलाई माझ्या तेवढं असं बघा तीर कापून घेतले तेवढं असं किंवा पट्टीने तुम्ही आखून घेतले ते चालेल. आता बघा साईडनं आपण कट करून घेऊया. कट करताना पण बघा पहिला बाहेरचा शेप कट करून घ्यायचा. इझिली काही त्याला करायचं बाहेरचं पहिला शेप कट करून, पण कट करताना पण पुढं आपण जिथं 2 इंचाचं आपण केले तिथपर्यंतच करायचा. तिथपर्यंत आपण 2चं हे दिले काय टिक मार्क तिथपर्यंतच कट करून घ्यायचं. वरचं करायचं तरी मग बाही आपली कट केली जाईल. मग ते बघा कट करून घेऊया म्हणजे बरोबर बाही आपली जोडली जाईल. आता बाही वेगळी ओपन करून घ्यायची. सगळ्यात अगोदर एक महत्त्वाची बाही ओपन करून घ्यायची. हातला मुंड्याचा शेप दिला तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. जसं सांगितलं तसं व्यवस्थित छान असं कट करून घ्यायचा. जिथं 2 इंच तुम्हाला तिथपर्यंत असं व्यवस्थित दिलं आहे असं आपण कट करून घेऊया. अगं छान असं आपल्या बाही बघा कट करून झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवते कसं साधं सिंपल छान आपलं बाही कट करून झालेलं आहे. बघा हा पुढचा शेप मुंड्याचा पण छान आलेला आहे. चला आता बाही बघा दोन्ही ओपन करून घेऊया. तर फक्त जर समजत नसेल ना तर जे खोली बाजू आहे ना त्याला अशी टिकमार करून ठेवायची. म्हणजे एक बाजू त्या साईडला एक बाजू ह्या साईडला आली पाहिजे म्हणजे बरोबर आपली बाही पुढल्या मुंड्याला जोडली जाते. आता व्यवस्थित बघा असं झालं तुम्हाला दाखवते बघा एक मुंड्याचा शेप ह्या साईडला आणि एक मुंड्याचा शेप त्या साईडला बरोबर असं गेलेलं आहे. काय होतं जर एकीकडे आलं ना तर मुंडा बरोबर मग एकीकडं जोडला जातो ना. मग त्यासाठी बघा हे असं करायचं. मुंड्याचं दिलं का नाही कट करून घेतलं का नाही की असं टिक मार्क करून घ्यायचं. चला आता आपण बाहीला पट्टी जोडायचं का इथं 2 इंचाच्या पट्ट्या घ्यायच्या. तुम्हाला जेवढं फोल्ड करायचं तेवढी पट्टी घ्या. 1 इंच 1.5 इंच जेवढी पट्टी फोल्ड करायची तेवढी पट्टीसाठी बघा मी कपडा घेतला. ब्लाऊज सरळ ठेवून घ्यायचा. पट्टी जरा पुढं सोडायची आणि व्यवस्थित बघा असं थोडंसं घ्यायचं किंचितसं घ्यायचं. कारण आता कसं आहे जास्त पण बाहीला उंची कमी होऊ नये. व्यवस्थित बघा असं ठेवायचं. मग थोडंसं किंचित आपण छान असं दोन्ही कपडे आपण काटावर धरायचं आणि दोन्हीबरोबर कपडेबरोबर धरायचं आणि शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. मग पुढे दाखवतेच काय करायचं. जरी काय करायचं जरी तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा आता बाहीला उंची कमी आहे फोल्ड करायचं काय करायचं ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. मग बघा साधा 2x2 मधला ब्लाऊज कुठलाही असू द्या तुम्ही प्रत्येक ब्लाऊजला उंची कमी असेल ना तर अशी ट्रिक नक्की वापरा. किंवा जॉईंट कमी पडत असेल तर साईडला पण जॉईंट असं तुम्ही देऊ शकता. आता बघा व्यवस्थित अस्तर व दाब शिलाई देऊन द्यायची. व्यवस्थित कपडा तिकडे सरकवायचा आणि दाब शिलाई देऊन घ्यायची म्हणजे बरोबर दाब शिलाई आतल्या साईडला जाईल. आणि जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढी पट्टी घेतली जाईल. जेवढं बाबा कोणाला बारीक पाहिजे मोठी पाहिजे पट्टी तेवढीच्या मापान किंवा जरी पट्टी नसेल तुम्ही गोट लावला तरी ते चालेल. आता बघा व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे. डबल फोल्ड करून व्यवस्थित आतल्या साईडला घ्यायचं. फक्त एक करायचं फोल्ड केल्यानंतर अस्तरचा वर कपडा लावला तो बाहेर दिसू नये. व्यवस्थित आतच व्यवस्थित बरोबर गेला पाहिजे म्हणजे एकसारखं येईल. आणि ह्या साईडला एकसारखी पट्टी आपण जोडली तशी त्या साईडला एकसारखी पट्टी जोडायची. आता ही पट्टी जोडली की नाही जरी तुम्हाला हवं असेल त्या पट्टीवर तुम्ही लेस लावली तर चालेल गोल्डनची. आणि जरी लेस नाही नसेल ना तर तुम्ही त्या बरोबर शिलाई तिथं तुम्ही हात शिलाई पण करू शकता. हात शिलाई करून घ्यायची आणि धागा ओसून घ्यायचा म्हणजे बरोबर छान असं बाही ही छानशी तयार होईल. छान असं बघा बाही आपलं झालेलं आहे. एक्स्ट्रा साईडचा कपडा आहे तो व्यवस्थित कट करून बघा बाही वगैरे बघा किती छान आलेलं आहे. फिनिशिंग वगैरे छान असं आलेलं आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करा. फक्त बघा व्यवस्थित असला अस्तर आतच गेला पाहिजे बाहेर येऊ नये. तसंच दुसरी बघा कपडा घ्यायचा व्यवस्थित दुसरी बाही घ्यायची त्याच्यावर पहिले ठेवली तशी पट्टी व्यवस्थित ठेवून घ्यायची एक्स्ट्रा पुढे सोडून आणि त्याच्यावर व्यवस्थित असं टिच करून घ्यायचं. जेवढं ह्या बाहीला आपण धरलेलं ना मार्जिन तेवढंच ह्या बाहीला धरायचं म्हणजे बरोबर दोन्ही बाही एकसारख्या येतील कमी जास्त होणार नाही. आणि व्यवस्थित सांगितलं तसं टिच करून घ्यायचं. जरी तुमच्याकडे असं मॅचिंग नसेल जरा वेगळा लावलं तर चालेल त्याला काही नाही. तर आतल्या साईडला पट्टी व्यवस्थित असं झाकून जाणार आहे. आता बघा व्यवस्थित पट्टी जोडून झालेली आहे. आणि आता दाब शिलाई देऊन घ्या. जसं सांगितलं तसं अस्तरवर दाब शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित कपडा सरकवायचा आणि दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देऊन झाली की बघा आता फोल्ड करायचं. पहिली जेवढी पट्टी फोल्ड केली ना तेवढीची पट्टी फोल्ड करायची म्हणजे बरोबर एकसारखं आपलं दोन्ही बाहीची पट्टी येईल. आणि त्याच्यावर व्यवस्थित टिच करून घ्यायचं. जरी तुम्ही तर मोठी शिलाई ठेवली चालेल किंवा काही काय मग कसं साईडनं आपण कटोरी वगैरे असं म्हणजे कपडा अस्तर ब्लाऊजला जोडताना ना मोठी शिलाईवर तसं ठेवलं तर चालेल. कारण आपण परत हात शिलाई करून शिलाई उसवूनच काढणार आहे किंवा बारक्या दिले तर चालेल. व्यवस्थित बघा एकसारखं धरायचं आणि शिलाई करून घ्यायची. फक्त अस्तरचा कपडा बाहेर जाऊन द्यायचा नाही म्हणजे बरोबरच छान असं आपलं व्यवस्थित येईल. पट्टी एकसारखी धरून व्यवस्थित टिच करून झालेलं आहे. आता बघा
कट करून घेऊया. फक्त साईडचा एक्स्ट्रा कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा. तुम्ही कुठल्या बाहीला उंची कमी पडतं अशी ट्रिक वापरा, किंवा नसेल ना तुम्ही गोट लावला तरी खालच्या साईडनं चालेल. छानसं बघा बाही आपले झालेलं आहे तयार. दोन्ही बाह्या छान आपण तयार केलेल्या आहेत. तर बघा उंची वगैरे तुम्हाला दाखवते बरोबर आली का नाही. थोडीशी किंचित कमी झाली असेल, पण वर ते बाही मग काय करायचं, बाही पण जोडताना ना मग व्यवस्थित बघा उंची आहे ब्लाऊजची तेवढी घ्यायची आणि वरच्याला जेवढं राहते तेवढं आपण बाहीला जोडून टाकायचं, म्हणजे बरोबर होईल. आता हे बघा बाही एकसारखी आलेलं आहे. तुम्ही बघा फिनिशिंग वगैरे एकसारखं आलेलं आहे, कुठेही कमी जास्त नाही. आणि बघा बाही फोल्ड करून दाखवते. ह्या बाजूला बघा मुंड्याचा शेप आला तसं ह्या बाजूला आलेला आहे. उंची बघा बरोबर 7.5 प्लस पुढं थोडंसं पाव आलेलं आहे, म्हणजे पाव बरोबर आपण तेवढं आपण बाही जोडण्यात बरोबर घालवणार, म्हणजे बाही उंची बरोबर 7.5ची राहणार आहे. तेवढं असं बघा टिकमार्क करून बाही जोडायची, म्हणजे बाहीची उंची पण कमी होणार नाही आणि बाही पण बरोबर होईल. बाही तुम्हाला दाखवते बघा. खोल बाजू बरोबर समोरासमोर आहे. जेव्हा खोल बाजू समोरासमोर आहे तेव्हा बाही बरोबर होते. बाही फिटिंगला पण छान बसते. आणि तुम्ही असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ इतरांना पण शेअर करा. छान असं बघा बाहीची उंची बरोबर आलेली आहे. तर तुम्ही असं नक्की ट्राय करा. छान असं बघा साधी सोपी ट्रिक आहे. व्हिडिओ आवडला नक्की कमेंट करा. चला बाय बाय, धन्यवाद.